नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील दावडी परिसरात 27 वर्षीय महिला जीबीएस आजाराची संशयित रुग्ण आढळली आहे। त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून भोसरी येथे एका खासगी रुग्णालयात सदर महिलेला दाखल करण्यात आले असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। पुणे परिसरात जीबीएसचे आतापर्यंत 111 रुग्ण आढळले असून पैकी 9 रुग्ण बरे झाले आहेत, तर 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते। सध्या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मिळून 101 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। त्यातील 55 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी येथील महिला गेली 2 दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेऊनही आजारातील लक्षणात कोणताही बदल झाला नाही। अखेर 28 डिसेंबर रोजी सायंकाळी राजगुरुनगर शहरातील डॉक्टर प्रदीप शेवाळे यांच्याकडे उपचारासाठी आली असता जीबीएसची लक्षणे पाहता डॉक्टर शेवाळे यांनी त्यांना भोसरी येथील खासगी रुग्णालयात पाठवले आहे। याबाबत पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टर इंदिरा पारखे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता संबंधित महिलेवर उपचार सुरू असून आवश्यक नमुने तपासणीसाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत व संशयित महिलेवर उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। दावडी येथे पाणी नमुने आणि परिसर तपासणीसाठी वैद्यकीय पथके पाठवण्यात आल्याचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं। तुळजापूरला देवदर्शनासाठी आलेल्या आळंदी येथील भाविकांच्या लक्झरी बसला तुळजापूरच्या घाटामध्ये अपघात झाला। यात 40 ते 45 भाविक जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे। तुळजापूरच्या घाटात पहिल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानं बस कठडा तोडून उलटली। हा अपघात बुधवारी दिनांक 29 जानेवारी रोजी सायंकाळी झाला। आळंदी येथील 45 भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लक्झरी बस क्रमांक MH12 PQ 0666 या वाहनातून आले होते। तुळजाभवानी देवीचे दर्शन करून सायंकाळी 5च्या सुमारास परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं वळणावर बस वळवता आली नाही। त्यामुळे बस बाजूच्या लोखंडी कठड्याला जाऊन उलटली। दरम्यान 200 फूट खोल असणाऱ्या दरीमध्ये ही बस पडण्यापासून केवळ 5 फूट अंतरावर थांबली। त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। बसच्या काचा भाविकांच्या शरीरामध्ये घुसल्या आहेत। बसमध्ये महिला भाविक अधिक होत्या। की त्यांची जमीन होती ती एक राज घनवट नावाच्या माणसानी त्याच्या वडिलांनी पोपटराव घनवट। खेड तालुक्यातील जमीन व्यवहारातील अत्यंत धक्कादायक बाबीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट राज्यातील मोठमोठ्या न्यूज चॅनलवर जाहीर केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। खेड तालुक्यात पीडित महिला मीरा सोनवणे यांनी अंजली दमानिया यांची भेट घेतल्यानंतर या बाबीत चव्हाट्यावर आल्या आहेत। खेड तालुक्यात अत्यंत मोठे जमीन व्यवहार करणाऱ्या ज्या मंडळींच्या नादाला कोणीच लागत नाहीत, सत्तेतील बडे नेते, महसूल आणि पोलीस प्रशासन ज्या मंडळींना अर्थपूर्ण सहाय्य करते, त्यांचा यामुळे पर्दाफाश होणार आहे। खेड तालुक्यातील या सगळ्या जमीन व्यवहारात जे गुंतले आहेत त्यांचे आर्थिक हितसंबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे। अंजली दमानिया यांनी माध्यमांना माहिती देताना नेमकं काय सांगितलं आणि पीडित खेड तालुक्यातील महिलेचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात। सर्वांना माझा जय भीम। माझं नाव मीरा गुलाब सोनवणे। माझ्या गावाचं नाव मुक्काम पोस्ट पाईट, तालुका खेड, जिल्हा पुणे। काल मी मुंबईला अंजलीताई दमानिया यांना भेटायला गेले होते। कुठून आज खेडून आता थोड्या वेळापूर्वी सगळे लोक भेटायला आले होते। प्रत्येकाचं म्हणणं तेच आहे की आमची कोणी जमीन ओरबाडली। आताच एक मीरा सोनावणे म्हणून आले होत्या, त्यांचे जे व्यक्ती आले होते भेटायला, त्यांच्यावर पण तसंच झालं की त्यांची जमीन होती ती एक राज घनवट नावाच्या माणसानी त्याच्या वडिलांनी पोपटराव घनवट, जे अतिशय हे राज घनवट म्हणजे कोण आहे, धनंजय मुंडेंचे अगदी निकटवर्ती आहे। म्हणजे आताच्या घटकेला बहुतेक कंपनीज मध्ये हेच राज घनवट आहेत। त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या परिवारांनी सगळ्या जमिनी लुबाडल्या आहेत। हे जे सगळे डिटेल्स आपल्याला जेव्हा मिळत असतात, पोलीस कारवाई करत नाहीत। अगदी डीजीनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात पत्र देऊन सुद्धा जर कारवाई होत नसेल, शिंदेनी तिथे फोन करून सुद्धा सांगितलं, कारवाईची पूर्ण डिटेल्स देखील लिहिल्या आहेत, तरी पण जर कारवाई होत नसेल तर चाललंय काय असा प्रश्न पडतो। का करणे फक्त धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत म्हणून? म्हणजे आता तुमच्या जमिनी लुबाडल्या जातील, तुमचं घरदार लुटलं जाईल। तुमच्या मुलीनं मला किती अधिकाऱ्यांनी सांगितलंय। अंजलीताई दमानिया यांना भेटायला गेले होते मला न्याय मिळावा म्हणून, आणि मी अनेक ठिकाणी फिरते आहे। पण जसं बीडमध्ये वाल्मिक कराड फार मोठी व्यक्ती आहे, त्या प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात सेम वाल्मिक कराड सारखी एक फार मोठी व्यक्ती आहे, फक्त नावात बदल आहे। तर खेड मधल्यांचं नाव काय आहे की राज घनवट, पोपट मारुती घनवट। हे असेच लोकांच्या जमिनी लुटतात आणि लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करतात।
आता तुम्ही म्हणाल राज घनवट कोण आहे? तर हे राज घनवट आपले धनंजय मुंडे साहेबांचे फार जवळचे मित्र आहेत आणि माझ्यावरती सुद्धा खोटा गुन्हा दाखल झाला 307चा. तर मी आणि माझे 8 भावंड आमच्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल आहे. तर हा गुन्हा दाखल कसा झाला? तर धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीला आणि मग माझ्यावरती गुन्हा दाखल झाला. तर ज्या वेळेस गुन्हा दाखल झाला मला माहिती मिळाली मग पडली की मग मी लगेच पोलिसांना विचारलं तिथे जाऊन की साहेब आम्ही काही गुन्हा न करता तुम्ही आमच्यावर हा खोटा गुन्हा का दाखल केला? म्हणले काय करणार मावशी, आम्हाला माहिती आहे तुम्ही गुन्हेगार नाही, पण आम्हाला वरून दबाव आला, आम्हाला धनंजय मुंडे साहेबांचा फोन आला म्हणून आम्ही गुन्हा दाखल केला. म्हणजे असा वरून दबाव आल्यानंतर आमच्यासारख्या गरिबांवर खोटे गुन्हे दाखल करायचे. हा पोपट घनवट काय करतो? ज्या वेळेस एखाद्याकडून जमीन लुटायची असती त्यावेळेस हा बिल्डर बनतो आणि हा राज घनवट. आणि ज्या वेळेस त्याच गरिबांवरती ज्याची जमीन घ्यायची त्याच्यावरच खोटे गुन्हे दाखल करायचे आणि ज्या वेळेस गुन्हे दाखल करायचे त्यावेळेस चौकीला गेल्यावर हे काय सांगतात, आम्ही एक गरीब शेतकरी आहे. तर माझी शासनाला देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे. हा जो गुन्हा दाखल करतो हा माणूस, आता हा गुन्हा दाखल करतो तर हा किती गरीब शेतकरी आहे, तर ह्याची कसून चौकशी शासनाने केली पाहिजे. आणि ज्या वेळेस गुन्हा दाखल करतो म्हणजे का करतो, तर ज्यांची जमीन आहे त्यांनी ह्या जमिनीचा छंद सोडावा, 1 रुपया न घेता यांना अशीच जमीन सोडून द्यावी असं यांनी ते करावं म्हणून हे खोटे गुन्हे दाखल करतात. माझ्या एकटीवर गुन्हा दाखल नाही, खेड तालुक्यामध्ये अनेक लोकांच्या जमिनी यांनी लुटल्यात. मग हे जेव्हा स्वतःला गुन्हे दाखल करताना गरिबांवरती गरीब शेतकरी म्हणतात तर ह्या अशा बिल्डरांना किती गरीब आहेत, यांची किती 1000 एकर जमीन आहे, यांची किती कोटीची इस्टेट आहे, ही शासनाने याची चौकशी केली पाहिजे. आणि जसं संतोष भाऊ देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली जमिनीसाठी किंवा कशासाठी, अशा प्रकारे आमची गरिबांची सुद्धा हत्या होऊ शकते. आम्हाला इतकी भीती वाटली, आम्ही न केलेल्या गुन्ह्याच्या तारखेला आम्ही जेव्हा जातो कोर्टामध्ये आम्हाला सर्व भावंडांना इतकी भीती वाटली की कुठून आमचं किडनॅप होतंय का काय, संतोष देशमुख दादासारखं कुणी आम्हाला कुठेतरी मारून टाकतंय का काय, कारण आम्ही काही केलं नाही. फक्त माझे हात जोडून धनंजय मुंडे साहेब तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जसा माझ्यावर गुन्हा दाखल करायला फोन केला ना चाकण चौकीला, हे मला तिथल्या पोलिसांनी सांगितलं, मी स्वतःहून नाही तुमच्यावर आरोप करत. आणि त्या प्रकारे तुमचा राज घनवट हा जवळचा मित्र आहे तर तुम्ही त्याला हात जोडून विनंती करून आमच्या गरिबांवरती जो खोटा गुन्हा झालाय 307चा तो मागे घ्यायला हवा. आमची 2 एकर 6 गुंठे जमीन आहे आमच्या गरिबाची, ती आम्हाला द्यायला हवा. तुम्ही गुन्हा करताना मुंडे साहेब आमच्या गरिबांवर जेव्हा गुन्हा दाखल करायला तुम्ही फोन केला तेव्हा थोडासा माझ्या गरिबाचा विचार करायला लागत होता. ज्या बाईवर मी गुन्हा दाखल करायला फोन करतो ती बाई कोर्टाच्या तारखेला जाऊ शकते का, तिची परिस्थिती तेवढी आहे का? आणि तुम्ही माझी परिस्थिती मुंडे साहेब हात जोडून विनंती आहे माझ्या घरी बघायला या, माझी काय अवस्था आहे. दर तारखेला जाताना मला कसे पैसे गोळा करून मी तारखेला जाते माझ्या जीवाला माहिती आहे. तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे सर्वांना, या शासनाला की ना आमच्या गरिबांवर जो अन्याय झालाय तर आम्हाला लवकर न्याय मिळावा. नाहीतर ह्या फक्त 2 एकर 6 गुंठे एवढ्या जमिनीसाठी आमचे सुद्धा संतोष भाऊ सारखी निर्गुणपणे हत्या होईल आणि मग देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्याल तर तो न्याय काय आमच्या कामाचा नसेल. आम्हीच मेल्यावरती जमिनीचा आम्हाला काय करायचं, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला न्याय द्या अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करते. आणि खेड तालुक्यातल्या सर्वांना मी आवाहन करते की ज्यांच्या जमिनी ह्या पोपट घनवट आणि तो राज घनवट यांनी लुटल्यात ना तर तुम्ही समोर या आणि घाबरू नका, सरकार आपल्याला नक्कीच न्याय देईल. आणि आम्हाला आता बघा असं पण मारायचं तसं पण मारायचं, मग निदान जे सत्य आहे ना ते बोलून आम्ही मारणार आणि त्यांना आम्हाला मारून बी टाकायचं असेल त्या जमिनीसाठी तर आता ते जे काय असेल ते सरकारनेच आमची जबाबदारी घ्यावी. जर आमच्या जीवाला कुटुंबामध्ये कुणाला काही झालं तर याचा सर्वस्वी जबाबदार राज घनवट, पोपट घनवट आणि धनंजय मुंडे साहेब. तुम्ही आहे ना पोलिसांना फोन केला म्हणून तुम्ही सुद्धा जबाबदार राहाल आम्हाला काही झालं तर आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला न्याय द्या ही माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना जय भीम.
शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीसाठी लागणारे बँक खात्याचे रॅकेट चालवणाऱ्या झारखंड, गुजरात, ओडिशा येथील 6 जणांना सायबर पोलिसांनी अटक केली। सायबर फसवणुकीसाठी बँक खाते पुरवणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी ही कामगिरी केली। शुभम मोहन लोंढे वय वर्ष 24 राहणार चिखले, सॅम उर्फ डेव्हिड उर्फ संबित कुमार श्रीमती नायक वय वर्ष 22 राहणार ओडिशा, प्रोफेसर उर्फ हिमांशु कुमार गणेश ठाकूर वय वर्ष 24 राहणार झारखंड, राजअंश सिंग संतोष सिंग वय वर्ष 21 राहणार झारखंड, गौरव अनिल कुमार शर्मा वय वर्ष 40 राहणार बलसाड गुजरात, अंकुश रामराव मोरे वय वर्ष 31 राहणार नाशिक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्याचा मुद्दा अंतर्गत मराठा समाजातील म्हणजेच SEBC समाजातील मुलांना आणि मुलींना शिक्षणासाठी 8 लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा रद्द करावे, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करूनही ही माफी मिळवण्यासाठी जो मुद्दा मांडला होता त्यास शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। आता याबाबतचा शासन निर्णय आज जाहीर झाला असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना दिली। प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सदर समाजातील मुलांना घनकचरा व्यवस्थापन नियोजन नसल्याने नागरिक महामार्गाच्या लगत कचरा आणून टाकत आहेत। साचलेल्या कचऱ्याला आग लावली जाते व त्यातून प्रचंड धूर निर्माण होत असून यामुळे वाहतूक प्रभावित होत आहे। धुरांच्या लोटांनी अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे। हे चित्र चाकण शिक्रापूर रस्त्यावर ठिकठिकाणी दिसत असल्याच्या प्रवासी आणि नागरिकांच्या तक्रारी आहेत। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची शृंखला सुरूच आहे। मागील काही दिवसात या रस्त्यावर गंभीर ते प्राणघातक अपघात घडले। मुंबई, पुणे, तळेगाव, चाकण नगर आणि छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या वडगाव मावळ ते शिक्रापूर दरम्यानच्या महामार्गाच्या नूतनीकरणाचे घोंगडे मागील अनेक वर्ष भिजत पडले। तळेगाव चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वाहतुकीमुळे तळेगाव ते शिक्रापूर असा 56 किलोमीटरचा पट्टा अति अपघात प्रवण बनलाय। या महामार्गावर मागील काही वर्षांपासून अपघातांची शृंखला सुरू आहे। अनेकांचा मृत्यू झालाय। काम मंजूर झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, मात्र प्रत्यक्ष काम सुरू होत नाहीये। तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्यावर वेगाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। या रस्त्यावर कुठेही दुभाजक नाहीयेत। यामुळे ओव्हरटेकच्या नादात हमखास वाहनांची समोरासमोर धडक होऊन अनेक अपघात घडले। ठिकठिकाणी असलेली धोकादायक तीव्र वळणे, दोषपूर्ण स्पीड ब्रेकर, अत्यंत अरुंद ब्रिटिशकालीन जुने आणि धोकादायक पूल, सावधानतेच्या सूचना फलकांचा अभाव यामुळे अपघातांची मालिका अव्याहतपणे सुरू असल्याचं दिसून येत आहे। तळेगावपासून चाकण ते शिक्रापूर दरम्यान हा महामार्ग अक्षरशः डेंजर झोन असल्याचं नागरिक, प्रवासी, वाहन चालक आणि पोलीस दप्तरी असलेल्या अपघातांच्या नोंदी सांगतायत। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 29 जानेवारी 2025 रोजी कांद्याची आवक वाढून भावात घसरण झाली आहे। चाकणला कांद्याची एकूण आवक 13,000 पिशवीहून कांद्याला 2,000 ते 2,825 रुपये एवढा भाव मिळाला। बाजार समिती प्रशासनाने याबद्दलची माहिती दिली आहे। दरम्यान कांद्याला सरासरी 1,500 ते 2,000 रुपये एवढाच दर मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। 800 रुपये साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत बुधवारी 29 जानेवारी 2025 रोजी दैनिक लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांचे चला घडवू नवी पिढी या विषयावर विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले। मी इथे येऊ शकलो आणि काही आग्रह हे हट्टाग्रह असतात की तुम्ही आलंच पाहिजे, त्यामुळे त्यांचा आग्रह होता, मी आलो आणि ते आल्यानंतर मला असं वाटतंय की खरंच एवढ्या मोठ्या संख्येनं मला पुढे तरुण पिढी दिसते आहे। या पिढीशी बोलणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं, या पिढीसाठी बोलणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं, त्यामुळे मला फार आनंद होतोय। मी नेहमी सांगत असतो, मध्यंतरी मी एका कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनाला गेलो होतो आणि मी बोलायला सुरुवात केली तर कॉलेजमधली मुलं हल्ली काही फार ऐकत नसतात, त्यामुळे त्या मुलांनी गोंधळ सुरू केला। ही मुलं फारच गुणी आहेत, त्यामुळे ही ऐकतायत। त्या मुलांनी गोंधळ सुरू केला तर मी प्राचार्यांकडे बघितलं, बरं माझी अडचण काय की मला कोणी चुळबुळ केली की त्रास होतो। मी जरी समाजवादी वातावरणामध्ये लहानाचा मोठा झालो तरी मला बोलताना पुढे लक्ष असलं पाहिजे। समाजवाद्यांचं काय असतं की पुढे हे झोपले लोक तरी ते बोलत असतात। मला आठवतं
इथे कोल्हापूरला एका समाजवादी नेत्यांचं व्याख्यान होतं आणि मी त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो. त्यांचं वय वर्ष 80. पुढे लोक झोपले. त्यांना चिठ्ठी पाठवली की सर पुढे लोक झोपलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये पेन होता. त्यांनी उत्तर दिलं आणखी 4 जण जागे आहेत. तर मला असं काही बोलता येत नाही. त्यामुळे मी म्हटलं अरे एवढे आता लोक कसं काय म्हणजे काय करायचं सुळगुळ करतात मुलं सगळी. तर प्राचार्य म्हटले सर तुम्ही बोलत राहा, मुलं ते ऐकत नसतात. तो त्या मोठ्यांनी फक्त ऐकण्याचं अभिनय कौशल्य विकसित केलेलं असतं. आणि देवेंद्रजी यांनी ऐकलं काय न ऐकलं काय काय उपयोग आहे यांचा आता याहून माहिती होणार नाही. त्यामुळे बोललं पाहिजे नव्या पिढीशी, बोललं पाहिजे नव्या पिढीसाठी. आणि म्हणून मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येनं सगळी मंडळी पुढे जमलेली आहेत, एवढ्या मोठ्या संख्येनं मुलं मुली तरुणाई मला दिसते आहे. त्यामुळे मला फार छान वाटतं. खरं म्हणजे मला याचा फार आनंद आहे. म्हणजे साहेबराव बुट्टे पाटील यांच्या स्मृत्यर्थ या व्याख्यानमालेचं आयोजन तुम्ही दरवर्षी करताना गेली 22 वर्ष ही व्याख्यानमाला चालते आहे. मला कमाल वाटतंय मी राजकारण संन्यास घेणारा त्या काळातला हा माणूस. मी आज पटणारही नाही. आज राजकारणासाठी लोक सुरतला जातात, गुवाहाटीला जातात, गुलाबी जॅकेट वगैरे घालतात. अशा कालखंडामध्ये या उत्तुंग माणसानं राजकारणातून संन्यास घेतला. आणि कारण काय, मला पुढची पिढी घडवायची, मला शिक्षणाच्या अनुषंगाने काम करायचं. मी तुम्हाला एक खात्रीनं सांगतो, जर हा देश घडणार असेलच तर माझा भरवसा कायदे मंडळांवर नाही, माझा भरवसा कार्यकारी मंडळांवर नाही, माझा भरवसा न्याय मंडळांवर नाही, माझा भरवसा माध्यमांवर पण नाही, पण माझा भरवसा नव्या पिढीला घडवणाऱ्या शिक्षणात. खरं म्हणजे नवी पिढी बदलते आणि नव्या पिढीशी बोलणं खूप महत्वाचं आहे. मी नेहमी असं म्हणत असतो की तुम्ही म्हातारे झाला याचा पुरावा काय, वय हा पुरावा नाही. तुम्ही जेव्हा असं म्हणायला लागता आमच्या वेळी असं नव्हतं तेव्हा तुम्ही म्हातारे झाला. शरद पवारांचा मगाशी उल्लेख झाला. शरद पवारांचे काही वर्षांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी खरं म्हणजे मी गप्पा मारत होतो. तर म्हटलं पवार साहेब नवीन काय करताय. म्हटलं काही नाही, ते सेल्फी काढायला शिकतोय. म्हटलं म्हणून तुम्ही तरुण आहात. तरुण असण्याचं सगळ्यात महत्वाचं रहस्य काय असेल, पुरावा काय असेल तर ते म्हणजे तुम्हाला तरुणांच्या भाषेत बोलता आलं पाहिजे, तुम्हाला तरुणांची भाषा कळाली पाहिजे, तुम्हाला नवी पिढी कळाली पाहिजे. ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड. संजयजी 2008 मध्ये बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड हे माझं पुस्तक आलं. 2008 मध्ये अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक झाली आणि बराक हुसेन ओबामा नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष झाला. त्याच अमेरिकेमध्ये आता डोनाल्ड ट्रम्प नावाचे गृहस्थ अध्यक्ष मागे जातात. एक लक्षात घ्या, पौगंडावस्थेतल्या मुलांच्या मनामध्ये कधी काय येईल यू कॅन्ट प्रेडिक्ट. त्या 90तल्या मुलांच्या मनामध्ये असं वाटलं त्यांना की आपला अपमान झाला, आपण बसलेलो असताना आपल्याला उठवलं गेलं. आणि मॅडम तो अपमान त्यांना वाटल्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की त्या उद्योगपतीची मुलगी त्यांच्या वर्गातली असते. देवेंद्रजी तुम्हाला सगळे गुन्हे माफ आहेत, कुठल्याही मुलीसमोर मुलाचा अपमान करायचा नाही. मी याला स्वर्गात जागाच नाही अशा पापाला. मग मी लहान असताना कॉलेजमध्ये असताना मला माझा मित्र सांगायचा, हे बघ संजू, ते भावड्या बिवड्या आपण दोघात तिच्या समोर नीट हाक मारायची, आपली इज्जत आहे यार. मोही तालुका खेड येथील श्री भैरवनाथ महाराज मंदिर कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त त्रिदिन कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. खेड तहसीलदार कार्यालय येथील नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी खेड बारचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट विलास काळे यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीसंदर्भात खेड बार असोसिएशनचे सर्व वकील सदस्यांनी निषेध नोंदवलाय. सदर विषयावर पुढील 2 दिवस म्हणजेच गुरुवारी दिनांक 30 जानेवारी आणि 31 जानेवारी 2025 रोजी बार असोसिएशनच्या ठरावाप्रमाणे महसूल कोर्टाचे कामकाज वकिलांनी करू नये, काम बंद ठेवावं असा ठराव करण्यात आलाय.
याबाबत निषेधाचे पत्र देण्यासाठी तहसीलदार आणि प्रांत ऑफिस तथा बार असोसिएशनच्या सर्व वकील सदस्यांनी निषेध मोर्चा गुरुवारी दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी काढण्यात येणार आहे। खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुढारीचे पत्रकार कोंडीभाऊ पाचारणे यांची निवड करण्यात आली आहे। उपाध्यक्षपदी पुणे लाईव्हचे पत्रकार प्रफुल्ल टंगसाळे यांची निवड करण्यात आली आहे। सचिवपदी सामनाचे तुकाराम बोंबले, कार्याध्यक्षपदी भानुदास पराड, सहकार्याध्यक्षपदी अशोक टिळेकर, कोषाध्यक्षपदी गणेश आहेरकर, सहकोषाध्यक्षपदी रत्नेश शेवकरे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट निलेश गडपाटील यांची सलग दुसऱ्यांदा एकमताने निवड करण्यात आली। सल्लागार म्हणून खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे, राजेंद्र सांडभोर, एकनाथ सांडभोर, गणेश फलके आदींची निवड करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं। खेड तालुका मराठी पत्रकार संघ या रजिस्टर संस्थेची आज पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडलेली आहे। ही निवड प्रक्रिया संपूर्णपणे खेळीमेळीच्या वातावरणात आणि बिनविरोधपणे पार पडलेली आहे। तर यासाठी या पुढील कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून पुढारीचे कोंडीभाऊ पाचारणे यांची अध्यक्षपदी निवड केली आहे। उपाध्यक्षपदी प्रफुल्लजी टंगसाळे आहेत। दुसरे उपाध्यक्ष म्हणून सिद्धेशजी कर्नावट आहेत। सचिवपदी आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक तुकाराम भाऊ बोंबले यांची निवड केलेली आहे। कार्याध्यक्षपदी तरुण तडफदार असे भानुदासजी पराड आहेत। सहकार्याध्यक्ष म्हणून अशोकराव टिळेकर आहेत। कोषाध्यक्षपदी आमचे गणेशराव आहेरकर आहेत। सहकोषाध्यक्ष म्हणून रत्नेशजी शेवकरी यांची निवड केलेली आहे। कायदेशीर सल्लागार मात्र आमचे कायमस्वरूपी ॲडव्होकेट निलेश कडत आहेत। तेच याही वर्षी आम्ही कंटिन्यू केले आहेत। प्रसिद्धी प्रमुख आमचं तरुण तडफदार तुषार मोडवे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे। आणि या पत्रकार संघाचे सर्व ज्येष्ठ एकनाथ सांडभोर, मी स्वतः राजेंद्र सांडभोर, अविनाश दुधावडे, गणेशजी फलके, आमचे सर्वात ज्येष्ठ असलेले ए.पी. शेख, नंदकुमारजी मांदळे हे सर्व या ठिकाणी सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत। कार्यकारिणी सदस्य आमचे विजयजी मुरे, सतीशजी आगळे, राजेंद्र मांद्रे, चंद्रकांत मांडेकर, रुपेशजी बुटे, संतोष फडके, निवृत्ती नाईकरे, आपले भोसले, आपले शरदराव भोसले या सगळ्यांची जबाबदारी आहे। अतिशय संघ हा यापुढे कोंडीभाऊ पाचारणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवेल आणि संघटित राहून पत्रकार सर्व सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचं आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम करेल। संघाच्या अध्यक्षपदी आज सर्व सहकाऱ्यांनी, सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी मला अध्यक्ष होण्याची संधी दिलेली आहे। खरं तर पत्रकार संघ म्हणजे पत्रकारांसाठी जे काही उपक्रम राबवता येईल यासाठी संघटित एक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील सर्व पत्रकारांसाठी बातम्या असतील, जाहिराती असतील आणि त्या जाहिराती बातम्यांच्या माध्यमातून होणारी समजा संवाद असतील, नेते मंडळी, अधिकारी त्यांचा विसंवाद होणार नाही किंवा झाला तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पत्रकारांच्या पाठीशी उभे राहून सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचं हे पद आहे। आणि अशा पद्धतीचं काम आमच्या राजू शेठ सांडभोर असतील, अविनाश असेल, आमचे सर्वच माजी अध्यक्ष आमचे एकनाथ सांडभोर असतील, नंदकुमार मांदळे आहेत, आता जे मावळते अध्यक्ष आहेत ते गणेश फलके, तुकाराम बोंबले या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे। मी देखील एकदा अध्यक्षपद संघाचं भूषवलेलं आहे। सर्व आम्ही जे अनुभवी कार्यकर्ते आहोत या संघामध्ये त्यांच्या माध्यमातून नवीन आणि जुन्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचं काम पत्रकार असलेल्या सर्व व्यक्तींना आणि पत्रकारिता लोकांपर्यंत पोहोचवण्याची जनजागृती करण्याचं काम आमच्याकडून होत आहे आणि केलं जाईल। एक संघटित काम करताना तालुक्याला एक पारदर्शी काम पत्रकार कसा असतो याचं प्रदर्शन आमच्याकडून व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। प्रत्येकाला इथं संधी आहे, मात्र ती संधी उपलब्ध होताना त्याच्या पाठीमागच्या पडद्यामागं वेगळे प्रकार पण असतात, ते रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। प्रशिक्षण पत्रकारांसाठी घेणार आहोत, पत्रकारांसाठी ट्रीप आणि त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम राबवून पत्रकाराची भूमिका जनसामान्यांमध्ये एक मैत्रीची असावी अशी या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातील। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।